राधानगरी तालुक्यातील तुरंबे इथल्या गणेश मंदिर सभागृहात श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांची प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती। यावेळी बोलताना श्रीमंत शाहू महाराज यांनी सर्वांना सोबत घेऊन सर्वांचा विकास साधण्याची आपली भूमिका असल्याचं स्पष्ट केलं। शेतीमालाला हमीभाव, उद्योगधंदे वाढवणं याबरोबरच अग्निवीर सैन्य भरतीमुळे बेकारी वाढण्याची शक्यता असल्यानं यामध्ये बदल करून युवकांना न्याय देण्याचा आपला प्रयत्न राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं। राधानगरीसह प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी संपर्क कार्यालय उभारून रयतेसाठी 24 तास उपलब्ध राहणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली। जनता दलाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव पाटील यांनी यावेळी बोलताना राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील पक्षाची भूमिका भाजपसोबत जाण्याची असली तरी कोल्हापूर जिल्ह्यात जनता दलाची भूमिका ही माजी आमदार कैलासवासी शंकर धोंडी पाटील यांच्या विचारांचा वारसा जपणारी असल्यानं श्रीमंत शाहू छत्रपतींना मोठ्या मताधिक्यानं निवडून आणण्यासाठी आमचे कार्यकर्ते मेहनत घेत असल्याचं सांगितलं। शेतकरी विरोधी धोरण राबवणाऱ्या अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या मोदी सरकारला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्याची भूमिका निर्णायक ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। युवक काँग्रेसचे अध्यक्ष वैभव तहसीलदार यांनी श्रीमंत शाहू महाराजांना राधानगरी तालुक्यातून प्रचंड मताधिक्य मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त केला। यावेळी नामदेव चौगले, प्रकाश पवार यांचीही भाषणं झाली। सभेला वंचितचे जिल्हाध्यक्ष दयानंद कांबळे, सुप्रिया साळुंखे, संभाजी देसाई, विष्णुपंत यादव, रमेश वारके, सागर भावके, दीपक चौगले, किरण नार्वेकर, सुरेश पाटील, विठ्ठल मुसळे, बंडा पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही.बी. पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष ए.वाय. पाटील, शेकापचे दत्तात्रय हणमा पाटील, गोकुळचे संचालक राजेंद्र मोरे, शिवसेना उपनेते सुरेश चौगले, बाबा पाटील, भोगावती साखर कारखान्याचे उपाध्यक्ष राजेंद्र कवडे, माजी अध्यक्ष सदाशिवराव चरापले, माजी उपाध्यक्ष पी.डी. धुंद्रे, कोल्हापूर महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते मधुकर रामाणे, सुशील पाटील कौलवकर, कम्युनिस्ट पक्षाचे सतीश कांबळे, जयसिंग पाटील आदी उपस्थित होते।